आज आपण एका महान राजाच्या घडणीची गोष्ट पाहणार आहोत, त्यांच्या बालपणीची, ज्याने एका साम्राज्याचा पाया रचला. मोठ्या साम्राज्याचा पाया सैन्याने नाही तर एका मुलाच्या संस्कारातून घातला जातो. चला बघूया. हे आहेत महाराजांच्या बालपणाचे काही महत्त्वाचे टप्पे. याच घटनांनी त्यांच्या भविष्याला आकार दिला. शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला आणि तिथल्या शिवाई देवीवरूनच त्यांचं नाव शिवाजी असं ठेवलं गेलं. वडील शहाजीराजे एक मोठे सरदार, पण त्यांच्या चारित्र्याला खरा आकार दिला तो आई जिजाऊंनी. शहाजीराजे जास्त करून मोहिमांवरच असायचे, त्यामुळे शिवबाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी जिजाऊंनी घेतली. जिजाऊ त्यांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगायच्या, ज्यातून शौर्य आणि नीतिमत्तेचे धडे मिळत होते. अन्यायाविरुद्ध लढण्याची जी आग होती ना, ती त्यांना आईकडूनच एक देणगी म्हणून मिळाली होती. शहाजीराजांनी सुद्धा त्यांच्या शिक्षणाची उत्तम सोय केली होती. एक परिपूर्ण शासक घडवण्याचा त्यांचा मानस होता. एकीकडे तलवारबाजी, घोडेस्वारी, तर दुसरीकडे राज्यकारभार आणि डावपेच, दोन्हीमध्ये ते पारंगत झाले. दादोजी कोंडदेवांकडून त्यांना शेती आणि महसुलाचं ज्ञान मिळालं. यामुळे ते रयतेशी अधिक जोडले गेले. पण पुस्तकी शिक्षणापलीकडे त्यांची खरी शाळा होती सह्याद्रीचे डोंगर आणि मावळ खोऱ्यातल्या दऱ्या. इथेच त्यांना मावळे नावाचे जीवाभावाचे मित्र मिळाले, काटक आणि प्रचंड निष्ठावान, स्वराज्याची पहिली टीम. आणि याच मित्रांसोबत याच डोंगरदऱ्यामध्ये स्वराज्य या स्वप्नाने पहिलं मूळ धरलं, रयतेचं राज्य. आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 16 वर्ष. 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी एक ऐतिहासिक शपथ घेतली. ही शपथ होती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची. स्वतःच्या रक्ताने महादेवाला अभिषेक करून त्यांनी हा संकल्प केला. म्हणजे बघा, त्यांचं बालपण हे फक्त खेळण्या बागडण्याचं नव्हतं, ती एका महान राष्ट्रनिर्मात्याची पायाभरणी होती. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. लहानपणी मिळालेले संस्कारच मोठ्या पराक्रमाचा पाया असतात, नाही का?